नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांवर एवढे नाराज का आहेत? ही नाराजी केव्हापासून आहे? ह्या नाराजीमागचं नेमकं कारण काय आहे? दोघांमध्ये एवढी दरी केव्हापासून निर्माण झाली? आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं खरं तर अमित शहांना बिलकुल वाटत नव्हतं. त्यांना खरं तर चंद्रकांत पाटील किंवा विनोद तावडे हेच मुख्यमंत्री व्हावं असं वाटत होतं. परंतु केवळ संघ देवेंद्र फडणवीसांच्या ठाम पाठीशी असल्यामुळेच आणि मोदींची संमती मिळाल्यामुळे जे संघ आणि मोदी यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू शकले. अमित शहांची नाराजी का आहे मग? तर केवळ पंतप्रधान पदासाठीचा स्पर्धक देवेंद्र फडणवीस असू शकतात, ह्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची विषयीची नाराजी ही आहे का? नेमकं कारण काय आहे की ते यांना स्पर्धक मानतात? आता खरं तर 2014 साली ज्यावेळी युती सरकार म्हणजे भाजप हा प्रथम सत्तेवर आला, 122 जागा भाजपच्या निवडून आल्या 2014 साली. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं नाव हे अमित शहाने सुचवलं की एक तरुण तडफदार आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता नेता म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव मोदींकडे सुचवलं आणि त्यांनीच असं ठामपणे मागणी केली की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. पण हे केव्हा? तर 2014 साली. 2014 ते 19 या काळात मात्र ते देवेंद्र फडणवीसांच्या ठाम पाठीशी होते. परंतु त्यानंतर असं काय झालं 2019ला? तर 2019ला मुळात जी तिकीटं कापली गेली त्यापैकी चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले आणि खरं तर त्यानंतर ते परत जे विधान परिषदेला घेतलं गेलं आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं गेलं ते पण देवेंद्र फडणवीसांमुळेच. परंतु त्यांचं तिकीट हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले असून देखील आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री असून देखील ते जे कापलं गेलं ते केवळ अमित शहांमुळे. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला अमित शहांना समजावून सांगितलं की हे ज्या प्रवर्गातून येतात त्या जातीची बहुसंख्य मतं त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत. केवळ मतदारसंघामध्ये नव्हे तर कमीत कमी असे 10-15 मतदारसंघ आहेत विदर्भातले आणि तिथे याचा परिणाम जाणवू शकतो. आणि खरंच ते खरं ठरलं की 10 ते 15 जागा ह्या भाजपच्या 2019च्या विधानसभेला पराभूत झाल्या. ते केवळ चंद्रशेखर बावनकुळेंना मतदान तिकीट न दिल्यामुळे. पण ते तिकीट नाकारलं ते अमित शहांनी. आणि दुसरं विनोद तावडे यांचं मात्र तिकीट जे नाकारलं गेलं बोरिवलीतलं विधानसभेचं ते मात्र देवेंद्र फडणवीसांकडून नाकारलं गेलं होतं. त्याची कारणं काही असू शकतील. परंतु त्यानंतर एक 4-6 महिन्यामध्ये किंबहुना वर्षभराच्या आतमध्ये कालावधीमध्ये विनोद तावडेंचं पुनर्वसन केलं गेलं केंद्रामध्ये. त्यांना राष्ट्रीय सचिव केलं गेलं आणि नंतर लगेचच राष्ट्रीय महासचिव केलं गेलं. एवढं मोठं पद त्यांना, एवढी मोठी जबाबदारी त्यांना केंद्रामध्ये देण्यात आली. आणि त्यानंतर आपण राजस्थानची विधानसभा निवडणूक किंवा बिहारमध्ये ज्या काही नंतर सत्ता परिवर्तन झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं, ह्या सगळ्या त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता विनोद तावडेंचा. एवढे पक्षांनी त्यांना अधिकारही दिले आणि एवढं मोठं पद दिलं. आणि देवेंद्र फडणवीसांची नाराजी असताना मग हे कुणी सगळं केलं? तर अमित शहांनी केलं. अमित शहांमुळेच विनोद तावडे आज केंद्रामध्ये महासचिव म्हणून भाजपच्या एवढ्या मोठ्या पदावर आहेत. परंतु 2019 साली भाजपची सत्ता गेली आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते बनले. मग त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे एकाकी लढत होते, कारण पक्षांतर्गत थोडी गडबाजी निर्माण झाली होती. पक्षातील महाराष्ट्रातील थोडे नेतेही काही आमदार वगैरे फडणवीसांवर नाराज होते, आमदार खासदार, कारण सत्ता गेलेली होती. आणि त्यांना लक्षात आलं की अमित शहा म्हणजे केंद्रातूनही यांना फारसा पाठिंबा नाही आणि तो पाठिंबा अमित शहांकडनं जो मिळायला हवा होता, विरोधी पक्षनेता आपला आहे, लढाऊ बनायचा आहे, आक्रमक बनायचा आहे, तर तरी तेवढा पाठिंबा त्यांनी पाठबळ दिलं नाही. तरी हे एकाकी हे देवेंद्र फडणवीस
त्यांच्या एक आक्रमक स्वभावाच्या किंवा आक्रमकतेचा जो बाणा आहे, लढाऊ बाणा आहे, त्या बळावर ते महाविकास आघाडीशी लढतही राहिले. आणि त्यानंतर मात्र त्यांनी जे काही नंतर घडलं, एकनाथ शिंदे गट जो भाजपमध्ये आला, त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा जो मुद्दा आला, तेव्हाही एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्रीपद दिलं गेलं आणि देवेंद्र फडणवीसांना डावलण्यात आलं. परंतु तिथे मग जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी कोणतंही पद घेणार नाही, ठीक आहे, मला पक्षाचं मी काम करेन पक्षनिष्ठा म्हणून, एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून, मग त्यावेळी त्यांना सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्या, असा पक्षादेश आहे असं नाट्याने त्यांना फोन केला. तोही केवळ पक्षादेश म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मान्य केला. पण त्यानंतर मात्र त्यांनी जे काही त्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आणि आपलं राजकीय चातुर्य, राजकीय मुत्सद्दीपणा सगळा पणाला लावला आणि भाजपच्या 132 जागा निवडूनही आणल्या. मंडळी, ह्या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची घोडदौड आहे, राजकीय घोडदौड आहे. आज ते महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे राजकीय नेते बनले आहेत. मग त्यांचं स्थान, त्यांचं वजन हे केंद्रीय स्तरावर आपोआप वाढत आहे. आणि ते कुणाला तरी आता जो डोईजड होतील की काय अशी भीती वाटत चाललेली आहे की कुणाला ते पाहवत नाही अशी परिस्थिती होऊ शकते. हा राजकीय मत्सर असतो. तर ते तसं होत चाललेलं आहे का? कारण मधल्या काळामध्ये अशी एक स्थिती आली होती की एका महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकाराने खुलेआम सांगितलं, त्यांनी त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर हे खुलेआम सांगितलं की त्यांना एक ऑफर देण्यात आलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की भाजपच्या केंद्रीय नेत्याकडून असं सांगितलं गेलं होतं की देवेंद्र फडणवीसांवर तुम्ही नकारात्मक व्हिडिओ बनवले जावेत. आणि काही ते 1-2 व्हिडिओ बनवलेही गेले होते, तर अशी तुम्ही साखळी बनवा. तर ते स्थान जे देवेंद्र फडणवीसांचं जे निर्माण होत होतं किंवा निर्माणानंतर झालंही समजा, पण ते स्थान निर्माण होऊन ते केंद्र स्तरावर येऊ शकतात, ते आपल्या स्पर्धा निर्माण होऊ शकते. ह्यानीच की त्यांना असे जर व्हिडिओ बनवले, उलटसुलट त्याच्यामुळे चर्चा झाली, उलटसुलट लोकांना बातम्या पेरण्यात आल्या, बातम्या पेरल्या गेल्या की मग काही संदेश वेगळे जातात आणि त्या माध्यमातून मग जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्या नेत्याचं स्थान असतं, ते वरचं स्थान असतं, ते तेवढं राहत नाही. अशा तऱ्हेचं कुठेतरी कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीसांविरोधात हे साधारणपणे ते विरोधी पक्षनेतेपदी असताना हे चाललेलं होतं. परंतु हे कारस्थान मग कोण करत होतं? तर भाजपमध्येच काही मंडळी करत होती. आणि हे तर त्या ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून नाव घेऊन सांगितलेलं आहे. नाव घेऊन त्यांनी खुलेआमपणे सांगितलेलं आहे. पण हे सगळं का घडत होतं? हे घडण्यामागचं कारण काय? तर मुख्य कारण असं असू शकतं की 2029ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकाळ संपणार आहे. खरं तर आत्ता नरेंद्रभाई मोदी हे 70 वर्षाचे आहेत, 70 त्यांची होऊन गेलेली आहे. तर तोपर्यंत ते 75 त्यांची पूर्ण होणार आहे. आता ते 74 वर्षाचे आहेत. खरं तर 70 काय ते 74 वर्षाचे आहेत. त्यामुळे खरं तर भाजपने असा नियम केलेला आहे की 75 नंतर कोणतेही राजकीय पद देण्यात येणार नाही. त्याने पक्ष संघटनेसाठी ज्येष्ठ सल्लागार म्हणूनच काम करावं किंवा मग राज्यपालपद किंवा अन्य काही कोणती पदं असतील, समजा उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, आणखीन राष्ट्रपती हे पद देशाचं सर्वोच्च पद आहे. परंतु भाजपचं पक्षांतर्गत पद जे आहे ते म्हणजे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळणार नाही, असा एक नियम भाजपने केलेला आहे. मग मोदी आत्ताच 75 आहेत, 1 वर्षांतर नक्की ते 75 वर्षाचे होणार आहे. मग तरीही त्यांना समजा लोक आग्रह ते म्हणतील, पक्षातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह हा सगळा विचारात घेऊन, भावना लक्षात घेऊन ते 2019 पर्यंत थांबले. मग 2019 नंतर मात्र ते कितीही म्हटलं तरी पंतप्रधान पदावर येणार नाहीत. समजा सत्ता आली तरचा प्रश्न आहे, पंतप्रधान होणार नाहीत तर त्यांना वारसदार हा काही करून द्यावाच लागेल, वारसदार नेमावाच लागेल. मग त्यामध्ये एक नाव आहे योगींचं. योगी जे आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, ते लोकनेते आहेत. मग त्यांचं एक नाव आहे आणि दुसरं आता स्पर्धेचं नाव आहे नितीन गडकरींचंही नाव आहे. परंतु नितीन गडकरी थोडेसे मागं पडलेले आहेत. दुसरं नाव येतं देवेंद्र फडणवीसांचं.
पण ह्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे अमित शहांचं. कारण करते धरते तेच असणार आहे त्या सगळ्याची. कारण मोदींच्या सर्वाधिक विश्वासातले जवळचे तेच आहेत. आता त्यामुळे एकतर अमित शहांना असंही वाटत असावं की देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे मोदींनंतरचे प्रबळ दावेदार असू शकतात. मग त्यांची प्रतिमा जी आत्ता आहे त्यापेक्षा आणखीनच मोठी झाली तर आपल्या कुणाच्या विरोधाचा काहीही फरक पडणार नाही, परिणाम होणार नाही. कारण त्यांची प्रतिमाही खूप मोठी होणार आहे. त्याशिवाय त्यांना संघाचा पाठिंबा असणार आहे. अमित शहाना जेवढा संघाचा पाठिंबा नाही, त्याही नितीन गडकरींना जेवढा संघाचा पाठिंबा नाही, त्याहीपेक्षा अधिक म्हणजे अमित शहांपेक्षा नितीन गडकरींना संघाचा पाठिंबा अधिक आहे हे नक्की. परंतु नितीन गडकरींपेक्षाही संघाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसांना अधिक आहे. मग हे अमित शहा जाणून आहेत. त्यामुळे शक्य असेल तेवढं त्यांना राज्याच्या राजकारणात गुंतवून ठेवायचं, अडकवून ठेवायचं. त्यामुळे अंतर्गत समजा गडबाजी असेल भाजपमध्ये काही, तर तिला जेही इंदिरा गांधींच्या काळातही चाललं होतं की त्या पंतप्रधान असताना असंच त्यांच्या कार्यकाळात असंच चाललेलं असायचं की साधारणपणे राज्यातल्या काँग्रेसमध्ये, राज्यातल्या पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये ही कायम काहीतरी अंतर्गत गडबाजी असायची. आणि तिला आशीर्वाद हा दिल्लीतून असायचा की तो जो मुख्य नेता आहे त्याला धड काम करून द्यायचं नाही आणि तो अधिक मोठा होता कामा नये आणि आपल्याला तो स्पर्धक बनता कामा नये. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत चाललेलं आहे का की ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असू शकतात, अशी शक्यता विचारात घेऊन ते राज्याच्या राजकारणातच गुंतले जावेत अशी इच्छा तर नाही ना. आणि त्यांच्यापुढं अनेक समस्या निर्माण व्हाव्यात, गुंतागुंत निर्माण व्हावी अशी तर इच्छा नाही आहे ना. मंडळी, आपल्याला याबद्दल काय वाटतं की खरंच फडणवीस हे प्रबळ दावेदार बनू शकतात म्हणून ते आपले प्रमुख स्पर्धक बनू शकतात अशी भीती अमित शहा आणि मंडळीला वाटते का? त्यामुळेच कुठेतरी अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत असं आपल्याला वाटतंय का? आपला अभिप्राय आपण जरूर नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.